हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं विनास किचनमध्ये. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे घरच्या घरी पौष्टिक अशी प्रोटीन पावडर कशी करायची. तर आपण इथे घेऊया 1 वाटी बदाम. 1 चमचा तुपामध्ये साधारण 1 मिनिटभर परतून घ्यायचे आणि त्यानंतर आपण काजू, जेवढे बदाम घेतलेले आहेत तेवढेच काजू आपण त्याच तुपामध्ये 1 मिनिट परतून घेणार आहोत. अतिशय सोपी अशी ही प्रोसेस आहे आणि लहान मुलांना दुधामध्ये टाकून ही पावडर दिली तर अतिशय पौष्टिक आहे लहान मुलांसाठी कुठल्याही सीझनमध्ये. आपण ह्यामध्ये गव्हाचं पीठ वापरणार आहोत, राजगिऱ्याचं पीठ वापरणार आहोत, खारीक पावडर वापरणार आहोत, ऑर्गॅनिक गूळ सुद्धा वापरणार आहोत. त्यामुळे अतिशय पौष्टिक अशी ही घरच्या घरी प्रोटीन पावडर तयार होणार आहे. तर तुम्ही बघू शकताय मी काजू सुद्धा परतून घेतलेले आहेत. 1 मिनिटात होतात ते, जास्त आपल्याला ते परतायचे नाहीत. अतिशय कमी तूप मी वापरलेलं आहे कारण जास्त तूप वापरलं तर मिश्रण चिकट होऊ शकतं. तर इथे मी घेतलेलं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ. ते आपण 2-3 मिनिट भाजून घ्यायचे. जास्त तूप वापरायचे नाही, जास्त तूप वापरलं तर पावडर होणार नाही, ते स्टिकी होईल मिश्रण. त्यामुळे याच मिश्रणाचं मी लाडू सुद्धा केलेले आहेत. त्यामुळे मी त्याच्यामध्ये जो गूळ वापरलेला आहे तो गरम करून टाकलेला आहे. तुम्हाला जर नुसती पावडर बनवायची असेल तर गुळाची पावडर गरम न करता या मिश्रणामध्ये टाकली तरी चालेल. आणि मी मेथी पावडर सुद्धा ॲड केलेली आहे. मेथीचे लाडू करून बनवलेले आहेत मी या मिश्रणामध्ये टाकून. तर जर तुमच्या घरात कोणाला डायबिटीस असेल आणि त्यांना ही पावडर द्यायची असेल तर मेथीची पावडर टाका त्याच्यात. त्याच्यामुळे शुगर वाढण्याची शक्यता कमी असते. तर हे मी राजगिऱ्याचं पीठ टाकलेलं आहे. ते सुद्धा मी 1-2 मिनिटं परतून घेणार आहे. सगळे जिन्नस सगळे पौष्टिक आहेत. गव्हाचं पीठ, राजगिऱ्याचं पीठ, गूळ, खारीक पावडर जी बाळंतिणीला देतात ती सुद्धा मी यात वापरलेली आहे. त्यामुळे कुणीही सहजपणे खाऊ शकेल. पचायला सुद्धा हलकी अशी ही प्रोटीन पावडर आहे. अजून काही याच्यामध्ये ॲड करण्याची गरज नाही आहे कारण ही अतिशय सुफळ संपूर्ण अशी ही प्रोटीन पावडर मी तयार केली आहे. तर ही मी खारीक पावडर घेतली. जास्त वेळ नाही परतायची आपल्याला, 1 ते 2 मिनिटच परतायची. त्याच्यात थोडासा असा कच्चापणा लागू नये म्हणून ही पावडर जेव्हा तुम्ही दुधात टाकाल आणि लहान मुलांना द्याल तर त्यांना कळणारही नाही की ही घरात बनवलेली आहे. दूध बिस्किट खातो ना आपण, अगदी तशीच चव लागते. पण बिस्किट सुद्धा जास्त देऊ नये मुलांना बाहेरचं. तर ही पावडर तुम्ही दुधामध्ये टाकून द्या. मुलांना कळणारही नाही, ते आवडीने खातीलही आणि त्यांना पौष्टिक अन्न सुद्धा मिळेल. तर मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे काजू बदाम. आणि इथे मी गुळाची पावडर 1 चमचा तुपामध्ये 1 ते 2 मिनिटं गरम करून घेणार आहे कारण मला याचे लाडू करायचे आहेत. मी अर्धे मिश्रण
बाजूला काढून ठेवलं दुधामध्ये टाकून पिण्यासाठी आणि अर्ध्या मिश्रणाचे मी लाडू केले. तर ती प्रोसेस बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवर जा आणि मी लाडू केलेत तो व्हिडिओ प्लीज बघा. तुम्हाला दोन्ही गोष्टी अगदी पौष्टिक आहेत हे जाणवेल. लाडू खाऊन कोणाकोणाला ठसका लागतो, म्हणजे लाडू कोरडा असतो, म्हणजे तसा वृद्ध महिलांना, पुरुषांना, तर त्यांच्यासाठी ही पावडर उपयुक्त आहे की जे जिन्नस तेच आहेत पण दुधात टाकल्यामुळे काय होतं की ते ठसका लागत नाही. त्यामुळे मी हा उपाय शोधून काढलेला आहे. ज्यांना लाडू खाताना ठसका लागत नाही त्यांनी लाडू खायचे. पोटात हे प्रोटीन जाणं महत्त्वाचं, बाकी काय. तरी मी मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित. त्यातलं अर्ध मिश्रण मी बाजूला काढलं आणि अर्ध मिश्रण मी मिक्सरमधून काढून घेतलं आणि त्याचे लाडू केलेले आहेत. तर हे मी थोडंसं तूप पॅनला लागलेलं सुद्धा मी टाकलेलं आहे त्या मिश्रणात. असं वाया जाऊ द्यायचं नाही काही. तर बघू शकता व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे कोरड्या हाताने आणि थंडगार झाल्यावर डब्यात ठेवून द्यायचे आणि रोज 1 ते 2 चमचे दुधासोबत खायचं. 2 ते 3 तास तरी तुम्हाला भूक लागणार नाही हे खाल्ल्यानंतर. म्हणजे समजा आपल्या दुपारच्या जेवणानंतर ज्यांना 2-3 तासात लगेच भूक लागते तर त्यावेळी तुम्ही ही पावडर किंवा लाडू खाऊ शकता. तरी मी मिक्सरमधून काढलेलं आहे लाडूसाठी. तरी पावडर मी घेतली 2 चमचे. त्यामध्ये मी टाकलं दूध आणि मी झाकून ठेवलेलं आहे अर्धा तास. तर काय होतं ते छान लागतं, टेस्टी लागतं. तुम्हाला लगेच प्यायचं असेल तर लगेच पिऊ शकता. दिसते की नाही दूध बिस्किटासारखं, लहान मुलं लगेच खातील. तर बनवा आणि मला कमेंट करून सांगा. बाय बाय.